इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. पोलीस उपायुक्त परिमंडळ पदाचा पदभार प्रीतम यावलकर यांनी मंगळवारी रात्री स्वीकारला. त्यांनी पदभार स्वीकारताच कामाचा धडाका सुरू केला आहे. बुधवारी शहरातील 7ही पोलीस ठाणे हद्दीतील जवळपास 100 पेक्षा जास्त आरोपींना त्यांच्या समोर हजर करण्यात आले होते. शहराचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची ग्रामीण पोलीस दलात तर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांची शहर पोलीस दलात बदली झाली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी मंगळवारी आपापला पदभार स्वीकारला. त्यानंतर पहिल्याच दिवशी डीसीपी प्रीतम यावलकर यांनी तातडीने कारवाईचा धडाका सुरू केला. त्यांनी शहरातील सर्व 7ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोरी, मारामारी, खुनी हल्ला, पॉक्सो, महिलांविषयक आणि अशा विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची थेट ओळख परेड घेतली व त्यांना कडक इशारा दिला. त्यांनी प्रत्येकाला आपल्या केबिनमध्ये बोलावून त्यांची हजेरी घेतली. त्यामुळे बुधवारी दुपारी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनी प्रत्येक आरोपींशी 1-to-1 गाठ घेतली. प्रत्येकावर किती गुन्हे आहेत याची माहिती घेतली. शिवाय तुम्हाला सुधारण्याची संधी देऊ, पण पुन्हा चूक केल्यास अशा प्रकारे सज्जड कारवाईचा इशाराही देण्यात आला. शिवाय जे रेकॉर्डवरील आरोपी आहेत त्यांच्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही पोलिसांना दिल्या. अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनीही पदभार स्वीकारताच अधिकाऱ्यांची ओळख करून घेतली. शिवाय सध्या डीजी इन्स्पेक्शन सुरू असल्याने त्याच कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले. या सराईत आरोपींना घेऊन सर्व पोलीस ठाण्याचे डीबी पथकही आयुक्तालयात दिसून आले. यावेळी एपीआय प्रतापसिंग राजपूत व इतर पोलीस उपस्थित होते. दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक, डीबीचे प्रमुख आदींनी यावलकर यांची भेट घेतली.